व्होकॅब्युलरी कशी डेव्हलप करायची? आपल्यापैकी अनेकांना हा प्रश्न पडतो. मुळात व्होकॅब्युलरी का डेव्हलप करायची आपल्याला? का सुधारायची आपली व्होकॅब्युलरी? एखाद्या लँग्वेजवर कमांड असेल, म्हणजे भाषेवर, शब्दांवर प्रभुत्व असेल, तर समोरच्या माणसावर, ऐकणाऱ्यांवर इम्प्रेशन पडतं चांगलं, म्हणून व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची आहे. हा उद्देश आपण नको ठेवायला. एखाद्यावर इम्प्रेशन पाडणं ही तशी वरवरची गोष्ट आहे. लेट्स ट्राय टू एक्सप्रेस आवरसेल्व्हज रॅदर दॅन टू इम्प्रेस. म्हणजे एखाद्यावर नुसता वरवरचा इम्प्रेशन पाडण्यापेक्षा आपण आपल्याला काय म्हणायचं आहे हे समोरच्या माणसाला नेमक्या शब्दात, चटकन, प्रिसाइजली कसं सांगता येईल हे बघूया. आणि हे करण्यासाठी व्होकॅब्युलरी कशी वापरायची हा उद्देश आपण ठेवूया. या उद्देशाने आपण व्होकॅब्युलरी बिल्डिंग किंवा व्होकॅब्युलरी डेव्हलप करणे याच्याकडे आज बघणार आहोत. आता मुळात व्होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्द? हो. वर्ड्स म्हणजे शब्द, फ्रेजेस म्हणजे वाक्प्रचार, इडियम्स म्हणजे म्हणी आणि एक्सप्रेशन्स म्हणजे चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स नाही, व्होकॅब्युलरीमधले एक्सप्रेशन्स, शब्द किंवा शब्दांचे समूह. हे आपल्याला या सगळ्या गोष्टी व्होकॅब्युलरीमध्ये येतात. आणि एखाद्या व्यक्तीला, म्हणजे आता समजा मला किती शब्द माहिती आहेत ही माझी व्होकॅब्युलरी झाली, तुम्हाला कोणते शब्द माहिती आहेत ही तुमची व्होकॅब्युलरी झाली. सो दिस इज पर्सन स्पेसिफिक दॅट वी आर टॉकिंग अबाउट. आपण एखाद्या व्यक्तीची व्होकॅब्युलरी म्हणजेच आपली स्वतःची, तुमची स्वतःची व्होकॅब्युलरी याच्यावर फोकस करतोय. या अर्थाने आपण व्होकॅब्युलरीकडे बघतोय. एक एक्झाम्पल बघूयात सोपं. वर्ड म्हणजे शब्द. समजा असं म्हणायचं आपल्याला, एखाद्या कामात महत्त्वाचे गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी किंवा डिटेलमध्ये असणाऱ्या गोष्टी ह्याच्याकडे दुर्लक्ष करू नकोस, ते खूप महत्त्वाचं आहे, त्याने फरक पडू शकतो कामामध्ये, असं आपल्याला म्हणायचं आहे. कसं म्हणणार आपण? डोंट ओव्हरलुक द डिटेल्स, दे कॅन मेक अ बिग डिफरन्स. ओव्हरलुक हा एक शब्द आपण वापरला आहे. इथे आपण इग्नोर नाही म्हणू शकत, म्हणजे इग्नोर म्हणण्यापेक्षा ओव्हरलुक म्हणणं हे जास्त योग्य आणि चपखल आहे. तिथे ओव्हरलुकचा अर्थ असा आहे की दुर्लक्ष करणे किंवा दुर्लक्ष होणे, म्हणजे नजर चुकीने किंवा लक्षात न आल्यामुळे एखादी गोष्ट नजरेतून सुटणे, लक्षातच आली नाही असं होणे. अशा अर्थाने आपण ओव्हरलुक हा शब्द वापरू शकतो. आणखी एक एक्झाम्पल त्याचंच. समजा मॅनेजर असं म्हणतोय त्याच्या टीम मेंबरला, म्हणजे किंवा आपला बॉस आपल्याला म्हणतोय, दिस टाईम आय विल ओव्हरलुक युअर मिस्टेक्स बट मेक शुअर दिस डझंट हॅपन अगॅन. म्हणजे काय? यावेळेस मी तुझ्या चुका नजरअंदाज करतोय, पण पुन्हा हे होऊ देऊ नकोस, अशा अर्थाने पण आपण तो शब्द वापरू शकतो. हे झालं एक एक्झाम्पल सोपं. फ्रेजचं पण एक एक्झाम्पल बघूया. फ्रेज म्हणजे वाक्प्रचार. समजा अशी सिच्युएशन आहे की कंपनीमध्ये एखादा नवीन सिस्टम किंवा सॉफ्टवेअर किंवा टेक्नॉलॉजी आली आहे आणि ती सगळ्यांना वापरावी लागणार आहे, सगळ्यांना. त्यासाठी त्याची काही माहिती किंवा त्याचं काही ट्रेनिंग द्यावं लागेल. ही सिच्युएशन आहे. आपल्याला असं म्हणायचं आहे की सगळ्यांना एकदम ट्रेनिंग देण्यापेक्षा आपण एका डिपार्टमेंटला आधी ट्रेनिंग देऊ, ते कितपत उपयोगी होतं आहे हे पाहू आणि मग बाकीच्या डिपार्टमेंट्सना ट्रेनिंग देऊ, असं आपल्याला म्हणायचं आहे. कसं म्हणणार आपण? लेट्स नॉट बॉईल दी ओशन विथ दिस प्रोग्राम. वी कॅन स्टार्ट विथ वन डिपार्टमेंट, मेजर रिझल्ट्स अँड देन एक्सपॅन्ड. इथे आपण फ्रेज कोणती वापरली आहे? बॉईल दी ओशन. लेट्स नॉट ट्राय टू बॉईल दी ओशन. याच्यात तो सगळा अर्थ आला. कोणता? की समजा आपण एकदम सगळ्यांना ट्रेनिंग द्यायला सुरुवात केली तर मुळात कॉस्ट वाढेल, सगळा गोंधळ होईल, एक ना धड भाराभर चिंध्या.
काही चुका झाल्या तर त्या सगळीकडे होतील आणि एवढं करून ते किती इफेक्टिव्ह होतं आहे हे आपल्याला कळणार नाही. त्यापेक्षा एवढं सगळं करण्यापेक्षा आपण एका ठिकाणी करू, कितपत इफेक्टिव्ह आहे बघू आणि मग सगळीकडे करू. हा सगळा अर्थ तेवढ्या 1-2 वाक्यामध्ये त्या छोट्याशा वाक्प्रचार वापरून आपल्याला म्हणता आलं. बॉईल दी ओशन. याचा अर्थ असा आहे की एकदम काहीतरी ओव्हर ॲम्बिशियस काम करणं किंवा फार काहीतरी मोठं काम सुरुवातीलाच करायला घेणं असा त्याचा अर्थ आहे. बॉईल दी ओशन. किंवा काही आवश्यकता नाही आहे इतकं अवघड किंवा कॉम्प्लिकेटेड सुरुवातीलाच एखादी गोष्ट करणं आवश्यक नाही आहे तितकं करणे. हा असा पण त्याचा अर्थ आहे बॉईल दी ओशन ह्याचा. प्रोफेशनली बोलताना, फॉर्मली बोलताना किंवा आपल्या ऑफिसमध्ये बोलताना आपण ही फ्रेज नक्की वापरू शकतो. ह्याच्यातनं ना सटली म्हणजे सॉफ्टली आपल्याला असं सुचवता येतं की हे सगळं एवढं भाराभर करण्यापेक्षा आपण फोकस करूया किंवा आपण सिम्प्लिफाय करूया असं सुचवता येतं आपल्याला त्यातनं इनडिरेक्टली ही फ्रेज वापरून. अशा पद्धतीने आपल्याला फ्रेजेस नेमकेपणाने वापरता येऊ शकतात आपल्याला जे म्हणायचं आहे ते छान आणि प्रिसाइजली सांगण्यासाठी. आता एक इडियम आपण बघूयात. इडियम म्हणजे म्हणी जशा असतात मराठीत तसे काही ग्रुप्स ऑफ वर्ड्स. समजा आपल्याला कोणी एखाद्या गोष्टीबद्दल विचारलं, कंपनीमध्ये काही डिसिजन वरिष्ठांकडून, कंपनीच्या टॉप मॅनेजमेंटकडून आपल्याला कळणं अपेक्षित आहे आणि आपल्या कलिगनी आपल्याला त्याबद्दल विचारलं. आपल्याला म्हणायचं आहे की अरे मला पण माहिती नाही आहे. तर आपण काय म्हणू शकतो? Your guess is as good as mine on this decision by management. But we can prepare for both options. इथे आपण कोणती इडियम वापरलंय? Your guess is as good as mine. म्हणजे साध्या भाषेत मला सुद्धा माहीत नाही आहे. तुला जसं माहीत नाही तसं मलाही माहीत नाही आहे. शब्दशः ते खरं तर माय गेस इज ॲज गुड ॲज युअर्स सारखं आहे, पण तसं इडियम नाही आहे. इडियम काय आहे? युअर गेस इज ॲज गुड ॲज माइन. म्हणजे मेरे को भी नहीं पता, मलाही नाही माहिती आहे, पण आपण दोन्ही गोष्टींची तयारी ठेवूया असं आपण त्याच्यातनं म्हणतोय. हे इडियम झालं. आता एक एक्सप्रेशन पण बघूया, अगदी सोपं. हे आपल्याला आपल्या नेहमीच्या ऐकण्यातलं किंवा वापरण्यातलं असू शकेल. अगदी सोपं. समजा असं म्हणायचं आहे आपल्याला की ऑनलाईन पेमेंट्स जे असतात ना, त्या ऑनलाईन पेमेंट्स अलीकडच्या काळात जी आली आहेत गेल्या काही वर्षांमध्ये, त्यामुळे छोट्या व्यवसायांना खूप फायदा झाला आहे. त्यांच्या बाबतीत टर्न अराउंड ठरला आहे किंवा त्यांचा खूपच फायदा झाला आहे असं आपल्याला म्हणायचं आहे. तर आपण काय म्हणू शकतो? ऑनलाईन पेमेंट सिस्टम्स वर अ गेम चेंजर फॉर स्मॉल बिझनेसेस. ऑनलाईन पेमेंट सिस्टम्स वर अ गेम चेंजर फॉर स्मॉल बिझनेसेस. याचा अर्थ काय की एखाद्या गोष्टीचा इतका पॉझिटिव्ह इम्पॅक्ट झाला किंवा मेजर शिफ्ट झाला, ब्रेक थ्रू झाला की सगळंच बदललं. म्हणजे खूप चांगल्या अर्थाने पॉझिटिव्हली सगळं बदललं, इतका त्याचा इम्पॅक्ट झाला, तर आपण हे एक्सप्रेशन वापरू शकतो. तर या सगळ्या आपण ही एक्झाम्पल्स बघितली ना, वर्ड, फ्रेज, इडियम आणि एक्सप्रेशन्स, अशा पद्धतीने आपण आपल्याला वापरायचे आहेत. आता मुळात वापरायची कशी, सुरुवात कशी करायची? कारण आपल्याला व्होकॅब्युलरी काही पुढच्या काही वर्षांनंतर नाही वापरायची ना. आपल्याला ॲटलिस्ट छोट्या छोट्या गोष्टींपासून सुरुवात करता आली पाहिजे. प्रत्यक्ष आपल्या बोलण्यामध्ये फरक पडला पाहिजे. तर हे करायचं कसं? हाऊ टू डेव्हलप व्होकॅब्युलरी, हाऊ टू स्टार्ट. पहिल्यांदा व्होकॅब्युलरी डेव्हलप करायची नाही आहे आपल्याला. आता तुम्ही म्हणाल की व्होकॅब्युलरी कशी डेव्हलप करायची हेच तर आपण बोलतोय, हेच तर आपण पाहतोय, आणि व्होकॅब्युलरी डेव्हलप नाही करायची म्हणजे नक्की काय? म्हणजे असं एक आपल्या रोजच्या आयुष्यात असं कधी होतं का की समजा आपल्याला शॉपिंग करायचं आहे,
कपडे आणायचे, शूज, ज्वेलरी, आपल्याला शॉपिंग करायचं आहे. आणि आई म्हणते की ते घरात आधी कपडे पडलेत ते आवर. कपाट उघडलं की अंगावर सगळे कपडे पडत आहेत. त्यातले एकदा दोनदा घातलेत, काही कपडे तर अंगाला पण लावले नाही आहेत, ते आधी आवर, मग नवीन घ्यायचं बघू, असं आई म्हणते आपल्याला. आणि आपल्याला तेव्हा ते पटतं किंवा नाही पटत, पण खरंच विचार केला तर त्यात तथ्य आहे ना. काही कपडे असे असतात की जे आपण अगदी एक दोनदाच घातलेत, किंवा काही कपड्यांचं तर लेबलसुद्धा काढलेलं नाही आहे आणि ते तिथे ढीग पडला आहे त्याचा. पण आपल्याला काय करायचं आहे, आपण चाललो आहे कपडे आणायला किंवा आपण ऑनलाईन मागवतो आहे. ह्यानी काय होईल, आपण अशा पद्धतीने कपडे आणले तर काय होईल, आत्ता छान वाटेल, पण 4 दिवसांनी ते कपडे नवीन आणलेले, आज नवीन आणलेले कपडे कुठे जाणार आहेत, त्याच ढिगात जाऊन पडणार आहेत, हो की नाही. सो व्हॉट्स द वाईज थिंग टू डू. आपण काय केलं पाहिजे खरं तर, जे आहेत तिथे जो ढिगारा पडला आहे तो आधी नीटनेटका केला पाहिजे, आवरला पाहिजे. आणि कदाचित त्याच्यात खूप छान कपडे असतील सुद्धा जे आपण अजून वापरलेही नाही आहेत, ते सगळ्या ढिगारा तसाच टाकून आपण काय करतो, आपण ते तेवढेच 2-4 कपडे रोज दिसतात हाताला येईल ते घालतो आणि बाहेर जातो. पण ते जर आपण नीटनेटके केले तर आपल्याला घाईच्या वेळात कुठल्या प्रसंगाला जायचं आहे त्यानुसार चटकन हवा तो कपडा हाताशी येईल, हो की नाही, आणि मग आपला तो चटकन वापरलाही जाईल. आणि मग हे सगळं छान ऑर्गनाईज केल्यानंतर आपल्याला वाटलं की ह्याच्याशिवाय मला अजून अमुक पण हवं आहे, तर ते आपण मागवू शकतो ऑनलाईन, किंवा ते आपण बाजारात जाऊन आणू पण शकतो. नोबडी हॅज स्टॉप्ड अस फ्रॉम दॅट, राईट. सो असंच आपल्या व्होकॅब्युलरीबद्दल होतं आहे का. दुसऱ्यानी आपल्याशी इंग्लिशमध्ये बोलताना काही शब्द वापरलेले आपल्याला बरंचसं समजतं ना, त्यातलं त्यांनी वापरलेले शब्द आपल्याला समजतात, पण आपण बोलताना मे बी ते सगळे शब्द वापरत नाही, असं होतं का. म्हणजे मला ते शब्द माहिती आहेत, त्याचा अर्थ माहिती आहे, पण मी बोलताना ते कदाचित वापरत नाही. मी तेच 4 म्हणजे जे काही असतील आपल्या नेहमीच्या वापरात ते शब्द वापरते किंवा वापरतोय, असं होतं का. सो आपण जर असं असताना आणखी नवीन वोकॅब्युलरी असं केलं तर काय होणार. ते कपडे जसे त्या ढिगात जाऊन पडणार, तसंच या आपल्या म्हणजे ते शब्द अडगळीतच पडलेत ना, एका अर्थाने आपल्या मनाच्या अडगळीत पडलेत. तर आधी ते वापरायला सुरुवात करूया, नाहीतर काय होईल, नवीन शब्द जाऊन त्याच अडगळीत पडतील. पटतंय का. सो ते आहेत ते शब्द आपण आधी वापरायला सुरुवात करूयात, की जे मला छान माहिती आहेत, समजतात, पण मी चटकन योग्य तिथे ते वापरत नाही कदाचित, कारण सवय नाही, किंवा कधी तसा जाणीवपूर्वक आपण प्रयत्न केला नसेल. हरकत नाही, इट इज नेव्हर टू लेट. आपल्याला आत्ता लक्षात आलं आहे तर आपण आत्ता सुरू करू शकतो. काय करायचं, कसं करायचं बघूया. अगदी खूपच सोपं आणि खूपच साधं एक्झाम्पल बघूया. समजा आपल्याला असं म्हणायचं आहे की छोट्या छोट्या सवयी खूप महत्त्वाच्या असतात. कसं म्हणतो आपण, स्मॉल हॅबिट्स आर इम्पॉर्टंट, किंवा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दे कामातल्या, पे अटेन्शन टू स्मॉल थिंग्स, असं आपण बोलतो का, किंवा असं कोणी बोलताना आपल्या कानावर पडतं का. स्मॉल थिंग्स, स्मॉल हॅबिट्स, स्मॉल डिटेल्स. तर हे स्मॉल डिटेल्स काय असतं. आपण मराठीत बोलताना छोट्या छोट्या गोष्टी, छान कपडे, खूप शुभेच्छा असं म्हणतो ना, कारण दॅट इज आवर कलोकेशन, ती आपल्या भाषेत बोलण्याची पद्धत आहे. पण इतर भाषांमध्ये, इंग्लिशमध्ये असं म्हणलं जात नाही. स्मॉल थिंग्स असं नाही म्हणलं जात. हे इंडियन ट्रान्सलेटेड व्हर्जन आहे. बरं, आपण समजा घटकाभर असं म्हणलं की ठीक आहे, चालेल मला इंडियन व्हर्जन असं म्हणायचं, घटकाभर ठरवलं, तरीही पुढची गोष्ट काय आहे त्याच्यात,
त्याच्यात पुढचा गोम अशी आहे की समजा मी स्मॉल डिटेल्स असं न म्हणता समजा मी इतर शब्द वापरले, जसं की सटल आस्पेक्ट्स, टायनी आस्पेक्ट्स, मायन्यूट डिटेल्स, इंट्रिकसीज, मायनर इश्यूज, हे सगळे शब्द मी स्मॉल डिटेल्सच्या ऐवजी जर वापरले तर काय होईल? सटल आस्पेक्ट्स. सटल म्हणजे चटकन लक्षात न येणारे, कळत न कळत, सूक्ष्म असा त्याचा अर्थ आहे. किंवा इंट्रिकसीज म्हणजे बारकावे किंवा वेगवेगळ्या छटा, वेगवेगळे पदर, त्या एकाच शब्दाच्या वेगवेगळ्या छटा असतात एकाच गोष्टीच्या, किंवा गुंतागुंतीचा भाग, कॉम्प्लेक्स थिंग्स असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे आपण एकाच शब्दात कमी किंवा स्मॉल डिटेल्स असं म्हणलं तर कशाच्या अर्थाने कमी? क्वांटिटीच्या अर्थाने, का त्याचा इम्पॉर्टन्स, त्याला किती महत्त्व आहे त्या अर्थाने कमी, का सोपं आणि अवघड, सिम्पल अँड कॉम्प्लेक्स अशा अर्थाने कमी? हा अर्थ त्यातनं कळतच नाही ना. ह्या अर्थानुसार वेगवेगळे शब्द वापरले जातात आणि वेगवेगळे शब्द वापरले पाहिजेत आपण. हे आपण करायचं कदाचित राहत असेल तर ते आपल्याला करायचं आहे. दिस इज व्हॉट वी मीन बाय यूजिंग द वोकॅब्युलरी दॅट वी हॅव. जे आपल्याला शब्द माहिती आहेत, आता ह्यातले बरेचसे शब्द तुम्हाला माहीत असतील, पण आपण ते वापरतोय का आपण तेच स्मॉल थिंग्स, बिग थिंग्स असं बोलतोय, हे आपण पाहायला पाहिजे. अशा पद्धतीने आपल्याला त्याच्यावरती काम करायचं आहे. एक्झॅक्टली आता काम करताना हे काम आपल्याला असे शब्द वापरता यावेत म्हणून आपण त्याचे कुठल्या गोष्टींवर काम करायचं आहे, काय गोष्टी आपल्याला वोकॅब्युलरीमधल्या माहीत पाहिजेत हे आपण आज बघितलं. वर्ड्स, फ्रेजेस, इडियम्स आणि एक्सप्रेशन्स. पण याच्यातलं काय आपल्याला माहीत पाहिजे म्हणजे चटकन आपल्या रोजच्या बोलण्यात त्याचा वापर सुरू तरी होईल निदान, हे आपण पुढच्या व्हिडिओजमध्ये बघणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी, जे आपल्याकडे आधी आहे ते वापरा, मग नंतर नवीन आणा. यूज व्हॉट यू हॅव अँड देन फेच द न्यू स्टफ. दॅट्स द बॉटम लाईन. With this bottom line, this is Deepa signing off.